उपवासाचे पांढरे शुभ्र पातळ तळल्यानंतर अजिबात तेलकट न होणारे साबुदाणा पळीपापडाची रेसिपी आज पाहणार आहे। व्हिडिओमध्ये मी पाण्याचे परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे पापड अजिबात जाड होणार नाहीत, शिवाय तळल्यानंतर ते तेलकटही होणार नाहीत आणि चवीलाही कुसकुशीत कुरकुरीत असे साबुदाणा पळीपापडाची रेसिपी पाहणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 कप इतका साबुदाणा घेतला आहे। तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीनं घ्या किंवा वजनी प्रमाणामध्ये घ्या। शाबू हा वाळा मोजून घ्यायचा, त्यानंतर त्याच कपाने आपल्याला नंतर पाणी मोजून घ्यायचं आहे। आता वाळ्या शाबूमध्ये मी 1.25 कप इतकं पाणी ओतून रात्रभर भिजण्यासाठी ठेवून दिला होता। तर अशा प्रकारे छान सुटसुटीत असा मोकळा मस्त असा शाबू फुलला आहे। आता इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आता वाळा शाबू आपण ज्या कपाने किंवा ज्या भांड्याने घेतला आहे त्याच भांड्याने आपल्याला 5 भांड्याला थोडंसं पाणी कमी घालायचं आहे। सुरुवातीला आपण शाबू भिजवण्यासाठी 1.25 कप इतकं पाणी वापरलं होतं, त्याच कपाने मी आता इथं 5 कपाला थोडंसं पाणी कमी इतकं पाणी मी या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेणार आहे। पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण रात्री भिजवलेला शाबू यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर सर्व शाबू मी यामध्ये ओतून घेते। साबुदाणा ओतल्यानंतर अशा प्रकारे 1-2-3दा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे साबुदाणा तळ्याला अजिबात चिटकणार नाही। साबुदाणा जसं पाण्याला उकळी येईल तसं हळूहळू हलकं होऊन वरती तरंगायला सुरू होतो। अधूनमधून याला हलवत राहायचं, त्यामुळे साबुदाणा तळ्याला चिटकणार नाही। साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे। तर बॅटर शिजलं कसं परफेक्ट हे ओळखायचं असेल तर यावरती अशा प्रकारे शाई जमा होते, जशी आपली दुधावरची शाई असते ना, अशा प्रकारे जमा होते। अशी शाई जमा झाली की हे बॅटर आपलं पापड बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालं आहे। पुन्हा एकदा छान आपल्याला ढवळून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आणि 5 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं। त्यानंतर आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत। कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती किंवा प्लास्टिक सीटवरती तुम्ही पळीने अशा प्रकारे छान पसरवून घ्यायचे पापड। खूप दाटसरी ठेवायचे नाहीत, अशा प्रकारे एकदम गोलाकारामध्ये आपल्याला पापड पसरवून घ्यायचे आहेत। तर सर्व पापड मी अशा प्रकारे पसरवून घेऊन छान उन्हामध्ये याला कडकडीत वाळवून घेते। 2-3 उन्हामध्ये आपल्याला छान कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत। तुम्हाला साबुदाणा पळीपापडाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करा आणि रेसिपी जरूर ट्राय करा। ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता इथे मी अशा प्रकारे सर्व पापड बनवून उन्हामध्ये छान सुकवून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम काचेसारखे पातळ पांढरे शुभ्र असे, अजिबात न तेलकट होता खुसखुशीत कुरकुरीत लागणारे उपवासाचे पांढरे शुभ्र साबुदाणा पळीपापड तयार झाले आहेत।